शिवलीला अमृत अध्याय 11. श्री गणेशाय नम. धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण सदा शिवलीला अमृत श्रवण अर्चना सदा शिवाचे सूत म्हणे शोण कांतिका प्रंती जे रुद्राक्ष भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदती शक्रादी सुरगण तो शंकराची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिके माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूपी म्हणूनी त्यावरती करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वाश द्वाशत मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे कंठी बांधावे 32 मस्तका भोवती 24 सहा सहा करणी पुण्य विशेष बांधिता नुद्रश सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वादा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख शनमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ये विषयी काश्मीर देवीच्या नृप पावन नमाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित प्रजा दयाद भुसूर धन्य म्हणते तोची राजेश्वर लाचन घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पे सुंदर प्रतिवता मृदुभाषिनी पूर्वदत्ते ऐसी लादिजे कामिनी सुत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाहिजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदारपूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघासी आले नंदन शिवभक्त उपाजताची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानमज तारक नाम दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवधानी बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशीळ लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्याची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुंवर लेविविती वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती तव ते बाळ दोघे जण सर्व अलंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी आवडे सर्वाता एकांत श्रवण करीती शिवलीला अमृत बोलती शिवना मावळी नित्य पाहणे शिव पूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान यासका नावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रेभूषण लेवविती ते सर्वाची ब्राह्मणासी अपूर्ती घेती मागुनी शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगवला सुकृत मित्र घरासे आला पराशार सर्वे वेशिष्ट ऋषीचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाल ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वसिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जन केले जेवी मनुष्य वागती अपार तैसेचे पूर्वी होते रजनीचर ते पितरी केवारे समग्र जाईले सत्र करून या जनमेजये सर्व सत्र केले ते आस्तिके मध्येच राहाविले पराशसारी पुलस्थिनी प्राथिले मग वाचले रावणाधिक विरंचीच दटाऊनी श्रण मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे तेवी पुत्र केवारे पराशरे वादी जर्जर पे केले ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा यालागी ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निधरी ऐसा महाराजा पराशर ज्याचा नातू होय शुक योगींद्र तो भद्रसेनाचा कुळ गुरु निर्धार घरा आला जानोने राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणती षडोपचारी पूजिती भावचित्ती विशेष समता वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून म्हणे दोघे कुंवर रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे नावडी वस्त्र अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्यशाली अनुमात्र भाषण न करीती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजियाने समग्र आरुढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गुड पडिले चित्ती मग ते दोघ कुंवर आणोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी
तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कुठे शोधिता. यावरी बोले शक्तिसुत म्हणे हे का झाले शिवभक्त याची पूर्वकथा समजते. ऐक तुझं सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापटन नंदीग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तयाचे. त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिताकृती पाहुणी कंदर्म तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित चरणी ती जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुहास हिरण्यमय रत्ननयक राजस. चंद्ररश्मीसम प्रकाश सह्याजिची आणि भव. दिव्याभरिणी संयुक्त अंगी सुगंध विराजित. गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस. दास दासी अपार घरी माता सौभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखुनी सकल नृत्य डोलविती मान. तिचा भोगकाम इच्छुन भूप सौभाग्य घेती घरा. वैश्या असूनी प्रतिवता नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नाही. परम शिवभक्त विख्यात दानशीळ उदार बहुत. सोमवार प्रदोष वृत्त शिवरात्र करी नेमिसे. अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्षद्री दळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी. याचकमणी जे जे इच्छित ते ते महानंदा पूर्वित. कोटिलिंगे करवित श्रावण मासी अध्यातरे. एक भद्रसेना सावधान कुक्कुट मर्कट पाहिले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके. आपले जे का नृत्यांगार तेथे शिवलिंग स्थापले सुंदर. कुक्कुट मर्कट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीनं करी शिवलीला पुराण श्रवण. तेही ऐकती दोघजण. सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एव तिच्या संगती करून त्यासही घडत तसे शिवभजन. असो तिचे तत्व पहावया लागून सदा शिव पातला. सौदागरचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखून ते आबला तन्मय झाली ते धवा. पूजा करुनी स्वहस्तकी त्यास बसविले रत्नमंचिके. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्यानं नेमिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरी ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. येवी हवोनी आनंद घन नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मीन. 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी मानले सर्वेची त्याने दिव्यलिंग काढले. सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले नवजाय. लिंग देखून ते वेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळूनी. सौदागर म्हणे महानंदे लागूनी लिंग ठेवी जतन. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. एरीने आवश्यक म्हणून ठेविले नित्यागारी देऊन. मग दोघी करीते शयन रत्न खचित मंचके. तिचे कैसे आहेत सत्व ध्येय पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला आग्न. जन धावे लागणे चहूकडून. एकेची हाक झाली 30 सावध करी मदनारी. म्हणे आग्नी लागला उठ लवकरी. येरी घाबरली उठली घाबरी तव वातात्मज चेतला. तशा माझी उडी घालून कंठपाश त्याचे काढून. कुकुट मर्कट दिदले सोडून गेले पळवून वनाप्रणी. नित्यशाळा भस्म झाली समग्र मन शांत झाला सत्कार. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रतिवेते धवा. माझे दिवलिंग आहे की जतन. महानंद घाबरी ऐकून वृक्षस्थळ घेत बडवून. म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुले देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या. अति लाघवी उमारंग तो भक्तजन भवभंग. उडी घातली संवेग ओम नम शिवाय म्हणून.
ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा लुटवली सर्व संपदा कौश समवेत सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगे चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रकटाला कपाळमोळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्ताते माथा जटाचा भार तृतीय नेत्री वेश्वनार शिशी झुळझुळ वाहे नीर अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे शिरी नीलकंठ खटव वांगधारी भस्म चचिले शरीरी गजचर्म पांघुरला नेसलासे वाग्रांभर गळा मनुष्य मुंडाचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती वरचे वरी कुंदुक झैलती तेवी दहा भुजा पसरुनी अकस्मात महानंदे झेलुनी धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे त्याग वरदान ती म्हणे हे नगर उधळून विमान बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पाहुनी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आदिव्याधी श्रुतादृशा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद दुःख मदमत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहून कोटी गुणे जेथे सूरतरुंची वने अपार सुरभीचे बहुत खिल्लारे चिंतामणीची धौलागारे भक्त कारणी निर्मिली जेथे बोसवनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंद तेथे पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमर दोन्ही निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे कंदी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लैवतास बहुतास उद्धरतील तुम्हास अमात्यासहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतकुने मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुरती हे राज्य किती वर्ष करती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास परमप्रियकर राजस प्राणाहूनही आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलन देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळीच दुःखावरने पडेल पे प्रत्यय सदृश बोलावे वचन नातरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष ते गोष्टी भद्रसन म्हणे सत्यवचन बोलावयान करावा अनुमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असती जानपा आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊनही पडेल अमात्य सहित त्या स्थानी दुःखाग्रित गेले आहोळणी अंतपुरी सकळ कामिने अकांत करिता आक्रोशे करून या आहाकार वृक्षस्थळ पिटी नृपवर मग रायाशी पराशर सावध करून ही गोष्ट सांगे नृप्रश्रेष्ठांना सोडी धीर ऐक ऐक सांगतो विचार जे पंचभूमी नवती समग्र शशीमित्र नव्हते ते नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुकरण जागर ब्रह्म म्हणून ते त्वनी माया सत्य तेथून झाले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करून या सत्वांशे निर्मिला पतिवसन रजाशय सृष्टी करता द्रुहीन तमाशे रुद्र परिवरण सर्ग स्थित्यंत करविता विधी समने सृष्टी रची पूर्ण येरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले चहू वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्रा धाम परम पावन त्याहून विशेष गुह्य नान भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहून आणि कठोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले हे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोत्व एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषीपासून भूतली आला अध्याय जाण थोर जप तपज्ञान त्याहून अन्न नसेचे जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शन तीर्थ पावन स्वर्गीचे देव दर्शन त्याचे येऊ इच्छिते जपतप शिवार्चन याहून थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण किती मनोनी वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडणे यमंकिंकर
रीते हिंडू लागले. मग यमे विधी लागून पुसून अभिभक्ती कृता निर्मली दारुण तिने कर्तृत्ववादी भेदी लक्षून त्यांच्या हृदय संचरली. त्यांची मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेथे न जावोनी यमपुरीस महानरकी पडले सदा. यम सांगे दुताप्रती शिवद्वेषी जे पाममती ते अल्पायुषी होती. नाना रीती जाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गौण ऐसे म्हणती ते त्या लागून आणोनी नरकी घालावे. रुद्राधाय नावडी जासी कुंभीपाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी आयुक्त रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू दुरू होय साच. अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्र उदक अभिमंत्रून अभिभीषणे पुत्रा करी नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण शोनिपाळा करी सप्तदिन राय धरिले दृढ चरण सद्वदो होऊनी बोलत सखल ऋषी रत्नमंडित पदक. स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासून तरीत्वा आचार्यत्व करावे पूर्ण. तुझ सवय जे ब्राह्मण आहेत ब्राह्मण अनेक सांगासी ते बोलावेन आत्ताची अनुत आरंभी मग सहस्र विप्र बोलावेन त्यांची रुद्राक्षनुष्ठानी भक्तिपूर्ण नास ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले परधारा आणि परधन जास वमानाहून नीच पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दृष्टी प्रति ग्रह न घेती जे श्यामानुग्रह सामर्थ्य चालू न देते मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणोनी उभा करीते. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण पैसेला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले. स्वधर्णीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्र पल्लव घालून रुद्रघोषे गर्जिनेले ब्राह्मण अनुष्ठान द्रव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्यानेही आला चंडाश मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडी येला. एक मुहूर्त निश्चय सीट चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तिले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर उधर्व जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खदी रांगारा सारिखे तो मज घेऊनी जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी तुझी नसे ते तेसे जसे गबसती दिंग ततम सहारिती भस्म अंगी वाग्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊने मज सोडविले तांडोनी बंधन त्या काळ पुरुषासी धरून करीत तांडन केले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग प्रचरणी गडबडालोळे शिवनाम गर्जित तये वेळे देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्ज अवंग्यात थोर मुख्यद्वायाची महासुस्वर मृदंग वाद्यते गर्जिती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रनना धडकती भेरी नादना माये नवोधरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे षडस्य आणणे शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत अनोनी अर्पी ब्राह्मणासी. दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हेची ऐकली मात धनधार झाला बहुत म्हणून सांडती ठाई ठाई ब्राह्मण दिती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझेता सुता ऐसा आती आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काक्षी क्षेत्रावरी स्वधरुणी की श्रोत तत्पुले मृंडानी रमणलिंग अर्चिचे की निद्रावास सामंडे चिंतामणी की श्रुतता पुढे शिराधी हे धावुनी तैसा कमोलत्व नंदन ते शनी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन औद्दनापती कहा हृदयतर रत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुनी जाण वंद जे का सर्वाते जे चतुष्पष्टी कला प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करत लामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मांडुनी पुण्यसृष्टी करान मागुतेनी अन्याय विलोकिती नयनी दंडे ताडील शक्रादिका तो नारद देखुनी तेच शनी कुंडातुनी
मूर्तिमंत निघे आग्नी, दक्षिणाग्नी ग्राह्यपत्य आहावनी, उभे ठाकले देखता. पराशादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन, धावोनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळे. दिव्य गंध दिव्य सुमुनी, षडोपचारे पूजिला नारद मुनी. राव उभा टाके कर जोडणे, म्हणे स्वामी अतिद्रिय दृष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काही देखिले सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिव, दूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन, तिही मृत्यू केला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्ररक्षणार्थ ते वेळा, शिव वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूस पुसू लागला, शिवसुत ऐकाते. तू कोणाच्या आज्ञे करून आणि ती होतास भद्रसेन नंदन. त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय, तो सार्वभौम होईल तत्वता. रुद्र महिमा तुझ ठाऊक असता, शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता. कैसे आणि ती होतास. मग चित्रगुप्त पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून. तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह, गडांतर थोर होते. ते महत्व पुण्य निरसुनी सहज, 10 सहस्र वर्ष करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज, स्वापराधे कष्टी बहु. मग उभा टाकून कृतांत, कर जोडून स्तवन करीत. हे अर्पणाधव हिमनग जामात, अपराध न कळता घडला हा. ऐसे नारद सांगतात ते क्षणी, राये पायावरती घातली लोळणी. अनेक सहस्र रुद्र करुणी महोत्साच करीतसी. शतरुद्र करिता निश्चेष, शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष, तो शिव रूप याच देही. तो येथीची झाला मुक्त, त्याच्या तीर्थ तरिती बहुत. असो यावरी ब्रह्मसुत, अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन, राय शतपज्ञ देह धन देऊन. तो शविला गुरु संपूर्ण, ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडती, त्यास होय आयुष्य संतती. त्यासी काळ न बांधे अंती, वंदोनी नेती शिवपदा. दशशत कपिला दान, ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल अभक्ष भक्षण, सुरापान ब्रह्महत्या. एव महा पाप पर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गंडातरे दूर होती. यावरी कलयुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन, सुधर्म पुत्रास राज्य देऊन. युवराज तारका लागून, देता झाला ते काळी. मग प्रधान समवेत राव जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्रध्याना, करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवणी त्वरित, राव प्रधान गेले मिरवित. विधी लोक वैकुंठ वास बहुत, स्वच्छ करुणी राहिले. शेवटी शिवपदासी पाहून, राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण, स्वरूप 11 रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण, 11 रुद्रा समाधान. की हा कल्प मृदून संपूर्ण, इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जय जय जप रुद्राक्षनुष्ठान, त्यासी न बांधी ग्रह पीडा विघ्न. पिशाच बाधा रोग दारुण, न बाधी सर्वताही. येथे जो मानिल अविश्वास, तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदितो चांडाळ निश्शेष, त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसवोन वांज झाली माता. त्याची संगती न धरावी तत्वता. त्याची संभाषण करिता महापातक जाणीचे. त्या आपल्या गृहासन आणावे, आपण त्याच्या सदनास न जावे. ते तर जावे जिवे भावे, जेवी सुशील हिंसक गृह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष, जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस. त्याची मृत्यू आला हा गोष्टीच, संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित, अकंठ पहावे शिवलीला अमृत. हे न घडे जरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल. अर्पणा हृदयाब्ज मिलिंद, श्रीधर स्वामी जो ब्रह्मानंद. जो जगदानद मूळकंद, अभंग न विटे. कालत्रये शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड. स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड, परिसोत सज्जन अखंड. एकाध्यक्षाय गोड हा. श्री सांबस दाशिवा पूर्णमस्तु. शिव भवंतु.